आतापर्यंत पाकिस्तानातल्या कोणकोणत्या भागामध्ये भारतानं हल्ले केले असा दावा पाकिस्तानकडनं केला जातोय, ती ठिकाणं कुठली त्यावरती एक नजर टाकूयात। रावळपिंडीतला नूरखान एअरबेस जिथे भारतानं हल्ला केलेला आहे, त्याचबरोबर लाहोर एअरबेस मध्ये सुद्धा भारतानं हल्ला केलेला आहे। त्यासोबत इस्लामाबाद या ठिकाणी सुद्धा आणि मुरीद चकवाल या एअरबेसवरती सुद्धा भारतानं हल्ला केला असा दावा पाकिस्तानकडनं करण्यात आलेला आहे। हे स्फोट करण्यात आलेले आहेत आणि मोठे स्फोट करून एअरबेस पूर्णपणे बेचिराख करण्यात आलेले आहेत। रफिकी शोरकोट इथे सुद्धा या एअरबेसवरती सुद्धा भारताकडनं हल्ला झालेला आहे आणि तिथे मोठमोठे स्फोट घडवून आणण्यात आले। इस्लामाबादेत सुद्धा मोठा स्फोट भारतानं घडवून आणलेला आहे। जर तुम्ही आम्हाला एक ड्रोन पाठवाल तर आम्ही त्याचं उत्तर 4 स्फोटांनी देऊ। नारोवाल या भागामध्ये सुद्धा भारतानं स्फोट घडवून आणलेला आहे। नारोवाल तर पाकिस्तानची अशी काही ठिकाणं जिथे भारतानं स्फोट घडवून आणलेत, तर हिमाचलमध्ये दुसरीकडे पाकड्यांकडनं आलेले ड्रोन्स भारतानं पाडून टाकलेले आहेत। पाकड्यांच्या कारवायांना चोख उत्तर भारत देत आहे। रात्री उशिरा हे ड्रोन हल्ले सुरू होतात। काल रात्री पण हे बघायला मिळालं, आज रात्री पण हे बघायला मिळालं आणि रात्रीच्या अंधारात ड्रोनने मिसाइल्सनी हल्ले केले जात आहेत। भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सीमा भागाला जास्त लक्ष केलं जात आहे, नागरी वस्त्यांना जास्त लक्ष केलं जात आहे, पण भारताच्या सगळ्या यंत्रणा अलर्ट आहेत। त्यामुळे ते ड्रोनचे हल्ले, मिसाइलचे हल्ले हे पूर्णपणे परतवून लावले जात आहेत। भारताकडनं अजूनपर्यंत तरी पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वस्तीमध्ये असा हल्ला करण्यात आलेला नाही। मात्र पाकिस्तानकडनं सगळे हे नियम मोडून विचित्रपणे हे जे काही हल्ले केले जात आहेत, मात्र भारत स्वतःच्या संरक्षणासाठी हे त्यांचे सगळे हल्ले परतावून लावत आहे। अर्थात देशातील नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, मात्र तरी देखील त्याचे थोडेफार प्रमाणात पडसाद हे उमटतातच आहेत। काही परिणाम तिकडच्या सीमा भागातल्या लोकांना खास करून सहन करावे लागत आहेत। सकाळी उठून बघतो तर काय काही दृश्य त्यांना अनपेक्षितपणे समोर दिसतात। काही असे हे तुकडे क्षेपणास्त्राचे समोर दिसतात। हिमाचल मधल्या पिरथीपुरा इथली ही दृश्य आहेत जिथं मिसाईल पाडण्यात आलं। राजस्थान मध्ये जैसलमेर मध्ये सुद्धा पाकिस्ताननं ड्रोन हल्ले केले। हे ड्रोन हल्ले ज्याचा प्रयत्न भारतानं पूर्णपणे उधळून लावला, तर ते ड्रोन जे पडले त्याची काही दृश्य आपल्याला आता बघायला मिळत आहेत। पाकनं नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले केलेले आहेत। आवाज तर होतातच आहेत, त्यामुळे नागरिकांची तिथल्या झोप उडालीच आहे, पण त्याचबरोबर सकाळी उठून आपल्या दारात त्यांना अशा प्रकारचे ड्रोनचे तुकडे बघायला मिळत आहेत। जैसलमेर राजस्थान इथली ही दृश्य, मोठमोठे आवाज होत आहेत, स्फोट घडतायत आणि त्यामुळे लोकांना रात्रभर झोपा लागत नाहीयेत। रात्री अचानक किंवा मध्यरात्रीनंतर किंवा पहाटे सुद्धा स्फोटांचे आवाज आल्यावर लोक बाहेर उठून बघतायत की नेमकं काय झालं काय नाही। सकाळी माध्यमांच्या लोकांच्या प्रतिनिधींना माध्यमांना प्रतिक्रिया देताना लोकांनी बरेचसे असे अनुभव सांगितलेले आहेत। स्फोटांचे आवाज होत आहेत किंवा मग भयभीत होऊन आम्ही रात्रभर झोपतच नाही आहोत। पाकिस्तानकडून भारतावर अनेक ड्रोन हल्ले केले जात आहेत। अमृतसरमध्ये सुद्धा पाकनं नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला। अमृतसरमध्ये ही महिला बघा, अगदी आपल्या घरासमोर ड्रोन पडल्याचं सांगते आणि त्यामुळे आग लागल्याचं सांगते, घाबरलेली आहे आणि ती येऊन माध्यमांसमोर बोलायचा प्रयत्न करते की बघा माझ्या घरासमोर ड्रोन पडलाय आणि त्यामुळे आग लागलेली आहे। खरं तर भारताने चोख उत्तर देऊन तो ड्रोन जो आहे तो निस्तेनाबूत केला, त्या ड्रोनचा हल्ला परतवला। त्याचे जे अवशेष आहेत ते इथे पडलेले आहेत। ड्रोन डिग्गा पे जीत में फिटा आग लग गई। मेरा वेद या मैं कोठे चढ़ी वे मैं तो थल्ले बच महाबेल तर पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळते। भारतातल्या 4 शहरांवरती हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानचा। पाकड्यांनी केलेल्या हल्ल्याचा कट भारत उधळत आहे। कालही रात्री भारतानं चोख उत्तर दिलं, आजही चोख उत्तर दिलं गेलं। पाकनं उधमपूर, पठाणकोट, जम्मू आणि सिरसामध्ये हल्ला केलाय आणि तो भारतानं परतवून लावलेला आहे। मात्र भारतानं पाकड्यांचा हा हल्ला परतवून लावला आणि पाकड्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं। सातत्यानं काही व्हिडिओ समोर येत आहेत, काही सैन्याकडनं जारी केले जातात, तर काही नागरिक आपल्याला जे समोर दिसतंय, जे अनुभवतोय त्याचे व्हिडिओ काढले जातात आणि ते आपोआप सोशल मीडियावरती पुढे ते पसरतात आणि त्यात दिसतंय की कशा पद्धतीनं हवेतल्या हवेत पाकिस्तानचे सगळे हे इरादे आहेत ते नष्ट केले जात आहेत भारताकडनं।
तर पाकिस्ताननं नापाक कारवायांची पुनरावृत्ती करत भारताच्या विविध सीमा भागांवर ड्रोनद्वारे हल्ला केला. तसा प्रयत्न केला पण तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला. जम्मू काश्मीर पासून गुजरातच्या भूजपर्यंत तब्बल 26 ठिकाणी ड्रोन पाठवून हल्ला करण्याचा निष्फळ प्रयत्न झालेला आहे. तो भारतानं पूर्णपणे बेचिराग केला. तो प्रयत्नच हाणून पाडला. भारतीय लष्कराच्या सजगतेमुळे हे सगळे ड्रोन्स वेळीच निष्क्रिय करण्यात आले आणि पाकिस्ताननं ड्रोनद्वारे हल्ले करण्याचा जो काही प्रयत्न केला त्यामध्ये कोणकोणती शहरं भारतातली होती तर ती बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपुरा असेल, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, अगदी बाडमेर, भूजपर्यंत, कुआरबेट आणि लाखिनाला या ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झाला. हे हल्ले परतवून लावण्यात आलेले आहेत. हवेतल्या हवेतच ते ड्रोन किंवा मिसाईल्स असतील तर मिसाईल नष्ट करण्यात आली. इथे न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना एक सांगायला हवं की कुठेही सोशल मीडियावर किंवा कुठल्याही पद्धतीने तुमच्यापर्यंत जर चुकीची माहिती येत असेल, चुकीचे व्हिडिओ येत असतील तर त्यावर लक्ष देऊ नका. जे ऑथेंटिक अधिकृत असे व्हिडिओ असतील, माहिती असेल तर त्यावरच लक्ष ठेवा, त्यावरच विश्वास ठेवा. आता फिरोजपूरमध्ये एका सशस्त्र ड्रोननं नागरिक क्षेत्राला लक्ष्य केलं ज्यामध्ये एकाच कुटुंबातील 3 सदस्य गंभीर जखमी झाले आणि भारतीय लष्करानं काउंटर ड्रोन प्रणालीच्या सहाय्यानं सर्व हवाई हल्ल्यांना वेळीच हेरलं आणि निष्प्रभ केलं. तर लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे. सीमावर्ती भागात अगदी उच्च स्तरावरती सतर्कता आहे. जम्मू काश्मीर पासून गुजरातच्या भूजपर्यंत एकूण 26 ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत आणि ते पूर्णपणे परतवून लावण्यात आले भारताकडून. तर पाकिस्तानला भारतानं जे काही जोरदार प्रत्युत्तर दिलेले आतापर्यंत पाकिस्तानची 2 लढाऊ विमानं पुन्हा एकदा श्रीनगरच्या लासजन जवळ एक पाडलं आणि उत्तर काश्मीरमध्ये पाकिस्तानचं दुसरं लढाऊ विमान पाडलं. या घडीची महत्त्वाची बातमी, 2 लढाऊ विमानं पाकिस्तानची पाडलेली आहेत. भारतानं चोख उत्तर दिलेलं आहे. ही दृश्य सुद्धा आपण बघतो आहोत. एक पहिलं लढाऊ विमान जे होतं ते श्रीनगरच्या लासजन जवळ पाडलं गेलं आणि दुसरं उत्तर काश्मीरमध्ये लढाऊ विमान पाडलं गेलं. साधारणपणे पहाटे सकाळची ही दृश्य आहेत. पाकची लढाऊ विमानं भारतानं पाडलेली आहेत. पाकिस्तानकडून ऑपरेशन बुनियान उल मरसूस हे राबवलं जात आहे. भारताविरोधात पाकिस्तानचं हे ऑपरेशन आहे. तर नाव काय ऑपरेशनचं तर बुनियान उल मरसूस. मात्र पाकिस्ताननं दिल्लीवरती हल्ल्याचा जो काही प्रयत्न केला तो हाणून पाडला. त्यामुळे हे ऑपरेशन सुरू होण्याच्या आतच हाणून पाडले भारताने. खरंय. आज सकाळी साधारणपणे 5:30-5च्या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली की पाकिस्तान दिल्लीला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात होतं आणि दिल्ली ही राजधानी असल्यामुळे त्या ऑपरेशनचं नाव सुद्धा त्यांनी ठेवलेलं होतं जे पूर्णपणे म्हणजे ज्याची सुरुवात होण्याच्या आधीच भारतानं पूर्ण मनसुबे धुळीला मिळवलेले आहेत. पाकिस्तानचे फेल गेले ते ऑपरेशन पूर्णपणे. उल मरसूस हे ऑपरेशन फेल गेलेलं आहे. पाकिस्तानकडून ऑपरेशन बुनियान उल मरसूस राबवण्यात आलं होतं. म्हणजे ते ऑपरेशन असं होतं की दिल्लीला लक्ष्य करायचं जेणेकरून हात पाय भारताचे जरा पांगळे होतील. पण तसं न होता भारतानं इतकं चोख उत्तर दिलं की त्या ऑपरेशनची सुरुवात होण्यापूर्वीच ते सगळे मनसुबे हवेतच उधळून लावण्यात आले भारताकडून. त्यामुळे पाकिस्तानचं ऑपरेशन बुनियान उल मरसूस हे पूर्णपणे फेल गेलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक मोठी बातमी बघूयात. काय बातमी येते तर भारताच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडनं अजूनही गोळीबार सुरू आहे. खरं जो तडफडाट झालेला आहे पाकिस्तानचा की आपण काहीच वाकडं करू शकत नाही आहोत भारताचं, त्यामुळे एका बाजूला जोरदार गोळीबार सुरू आहे, दुसरीकडे रात्रीच्या अंधारात ड्रोनचे हल्ले केले जात आहेत, मिसाईलचे हल्ले केले जात आहेत. आता जी बातमी येते राजौरी पूंछ उरीमध्ये पाककडून अजूनही गोळीबार सुरूच आहे. अगदी पहाटेपासून गोळीबार सुरू झालाय. थोड्या वेळाने थांबत हा गोळीबार होतोय. पठाणकोट एअरबेस जवळ सुद्धा मोठ्या प्रमाणात गोळीबार केला जातोय. सकाळी गोळीबाराचा आवाज ऐकू आला असं नागरिकांनी सांगितलं. श्रीनगरमध्ये सुद्धा सकाळी जोरदार स्फोटाचे आवाज ऐकू आलेले आहेत. भारताच्या सगळ्या सीमा भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोळीबार पाककडून केला जातोय. अप्रॉक्सीमेटली 5:40 का टाइम था जब शेलिंग स्टार्ट हुई 4 बजे से. उस टाइम 5:40 पे मैं फर्स्ट फ्लोर पे था अपने घर में, एग्जैक्टली 50 मीटर दूर है यहाँ से. मेरे को एक जोर से इम्पैक्ट आया तो मैं भी थोड़ा सा घबराया.
और 15-20 मिनट में मेरे को पता लगा कि रिहाड़ी में ही यहाँ पे हुआ। हम यहाँ पे आए, बाबे वाली माता की कृपा है जम्मू के ऊपर कि जिस इम्पैक्ट से वो गिरा था वहाँ पे जो इंजरीज हुई 3 लोगों को, लेकिन जिस घर में गिरा वहाँ पे किसी को इंजरी नहीं हुई। एक घर ये है सामने वाला, यहाँ के उनके बेटे को बाजू पे लगी है, एक फादर है नीरज और उनकी बिटिया को स्प्लिंटर्स लगे हैं। मैं अभी मेडिकल कॉलेज से मेरे प्रदेश अध्यक्ष में उनके साथ गया हुआ था। ये पाकिस्तान जो है हमारी आर्मी के साथ डायरेक्टली तो उसके लड़ने की हिम्मत नहीं है, उसने रेजिडेंशियल एरियाज में अटैक करना शुरू कर दिया है और उसका एक ही रीजन है रेजिडेंशियल एरियाज पे अटैक करने का कि जम्मू सिटी के अंदर पैनिक फैले। आणि अजून एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे जालंधरच्या कंगनीवाल या गावात एक ड्रोन पडलं त्यामुळे एक जण गंभीर जखमी झालेला आहे। गावात ड्रोन पडल्याने नागरिकांमध्ये थोडी भीती आहे आणि पोलीस तर पोहोचलेले आहेच घटनास्थळी। पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले जे सुरू आहेत त्याचंच हे उदाहरण पंजाबच्या जालंधरमध्ये ड्रोन पडल्याची घटना समोर आली। देहातमधील कंगनीवाल या गावात हे ड्रोन पडलेला आहे। खरं तर त्या ड्रोनचे अवशेष पडलेले असणार, कारण ड्रोन तर हवेतच भारत पाडून टाकता आहे, फोडून टाकता आहे, मात्र त्याचे अवशेष पडल्यावर सुद्धा नागरिकांना भीती वाटणारच। यात एक जण जखमी झालेला आहे, त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। तर गावात ड्रोन पडल्यामुळे नागरिकांमध्ये साहजिकच भीतीचं वातावरण आहे। पोलीस घटनास्थळी पोहोचलेत। ड्रोन जरी हवेत नष्ट केलं असलं तरी त्याचे अवशेष, त्याचे पार्ट्स हे खाली पडतायत, त्यामुळे काही जण त्यामुळे देखील जखमी होत आहेत। उधमपूर जिल्ह्यातील नरसू या भागात ड्रोनचे खराब झालेले भाग किंवा इतर काही अवशेष सापडलेले आहेत, ज्याची चाचपणी सैनिक करता आहेत। सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झालंय आणि अधिक तपास केला जातोय। उधमपूरमध्ये पाककडून स्फोट करण्यात आलेला आहे। एका बाजूला दृश्य आपण बघतोय, उधमपूरमध्ये पाककडून स्फोट घडवण्यात आला, त्याचे जे अवशेष पडलेले आहेत ते सगळे अवशेष चेक करण्याकरता, तपासण्याकरता सुरक्षा दल त्या ठिकाणी पोहोचलेला आहे जम्मूच्या उधमपूर भागामध्ये।